नमस्कार, मी अशू. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आज आपण रिव्ह्यूसाठी जो प्रोडक्ट सिलेक्ट केलेला आहे तो आहे एक चॉपिंग बोर्ड. प्रत्येक लेडीजसाठी एक महत्त्वाची किचनमध्ये असणारी गोष्ट म्हणजे चॉपिंग बोर्ड, जी की प्रत्येक गोष्टीसाठी नेसेसरी आहे. पूर्वी आपण बघायचं की प्रत्येक घरी वेळी असायची, ज्याने ते जे काय असेल, खोबरं असेल, कोणती भाजी असेल, कट करण्यासाठी ते वापरायचे. पण आत्ता सर्रास आपण जर बघितलं तर प्रत्येकाकडे आपल्याला चॉपिंग बोर्ड बघायला मिळतो. जसं मार्केटमध्ये आपण बघतो की प्लास्टिकचे चॉपिंग बोर्ड आहेत, स्टेनलेस स्टीलचे चॉपिंग बोर्ड आहेत किंवा वुडन चॉपिंग बोर्ड आहेत. तर आज मी जे 2 चॉपिंग बोर्ड वापरलेत त्याचाच रिव्ह्यू तुमच्यासमोर शेअर करणार आहे. एक पहिल्यांदा तुम्हाला दिसतो एक स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड, जो तुम्हाला दिसतोय त्याच्यावर पूर्ण स्क्रॅचेस आले, जे मी वापरल्यानंतर माझा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे आपण आज एक स्टेनलेस स्टीलचा आणि दुसरा वुडन चॉपिंग बोर्ड या दोन्हींचा रिव्ह्यू बघणार आहे. पहिल्यांदा जो स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड आहे त्याचं डायमेन्शन आपण बघूयात ते किती आहे, त्यानंतर प्राईस आणि त्यानंतर त्याचा जो काही रिव्ह्यू आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर लांबी आपण बघितली तर ती माझ्या अंदाजे नियर अबाउट ती 35 सेंटीमीटर इतकी आहे. आणि जर रुंदी आपण चेक केली तर ती नियर अबाउट 25.5 सेंटीमीटर इतकी आहे. हा जो चॉपिंग बोर्ड आहे हा मी डीमार्टमधनं परचेस केला होता. त्यावेळी मला हा मिळाला होता 299 रुपयाला. हा चॉपिंग बोर्ड मी घेतलेला म्हणजे मी जेव्हापासून वापरायला सुरुवात केली त्याला 1 वर्ष होऊन गेलं आहे. म्हणजे 1 वर्षापासून कंटिन्युअसली मी हा चॉपिंग बोर्ड वापरते आणि त्याच्यामध्ये मला जे जे अनुभव आले ते मी आता तुमच्यासोबत शेअर करते. पहिलं चॉपिंग बोर्ड तुम्ही बघू शकता की दोन्ही बाजूनी एकदम व्यवस्थित स्टेनलेस स्टील आपल्याला दिसतं आहे. वरती एक होल दिलं आहे जेणेकरून आपण इझिली त्याला पकडू शकतो, जसं की क्लिनिंग करताना किंवा उचलताना आपण त्याला होल्ड करू शकतो. हे एक चांगला प्लस पॉईंट त्यांनी दिलेला आहे. जसं आता दुसरा जर तुम्ही बघितलं की एक बॅक साईड आहे ती तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दिसते, कोणते स्क्रॅचेस नाही. आणि एक बाजू जी आहे त्याच्यावर तुम्हाला स्क्रॅचेस दिसत आहे, कारण की मी त्याला भरपूर वापरलेला आहे. आपण जेव्हा त्याच्यावर चाकूने कटिंग करतो त्यावेळी त्याचे जे धार आहे ती ह्याच्यावर लागल्यामुळे ह्याला थोडेसे स्क्रॅचेस येतात. पण जर याचा ड्रॉबॅक आपल्याला असा कोणताही म्हणता येणार नाही की ज्याच्यामुळं आपण वापरू. स्टील आहे म्हटल्यावर त्याच्यावर आपण जेव्हा कटिंग करणार तर त्याच्यावर तुम्हाला असे स्क्रॅचेस आलेले दिसतील. आता मी एकच बाजू नेहमी वापरते आणि एक बाजू जी आहे त्या बाजूने मी चॉपिंग करत नाही, त्यामुळे एका बाजूने तुम्हाला स्क्रॅचेस दिसणार नाही आणि एका बाजूने दिसतील. पण ह्याचा एक मला पॉईंट काय आवडला तो म्हणजे ह्याचं क्लिनिंग खूप सोपं आहे. सोपं म्हणजे दुसऱ्या भांड्यांसारखं आपण ह्याला एकदम व्यवस्थित स्वच्छ करू शकतो, जेणेकरून परत परत वापरताना आपल्याला तो चॉपिंग बोर्ड जो आहे तो असं वाटणार नाही की हा आता वापरायला नको, की आपल्याला किळसवाणा वाटतोय. जे तुम्हाला पुढे कळेल की मी हे सेंटेन्स का वापरलं असं. तर हा चॉपिंग बोर्ड मी चॉपिंग बोर्ड डीमार्टमधनं घेतला होता. ह्याच्यामध्ये आणखीन एक छोटी साईज असते, माझ्या अंदाजे इतकी साईज असेल ती. त्याची प्राईस होती 249 रुपये आणि हा जो मोठा चॉपिंग बोर्ड आहे याची प्राईस होती 299 रुपये. तर डेफिनेटली जर तुम्ही स्टेनलेस स्टीलमध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही ह्या चॉपिंग बोर्डला नक्की जा. स्टेनलेस स्टीलनंतर माझ्याकडे मी 3 वर्षापूर्वी हा लाकडाचा चॉपिंग बोर्ड घेतला होता. आता स्टेनलेस स्टीलचा बघितल्यानंतर तुम्हाला वुडनपेक्षा स्टेनलेस स्टील का घेतला पाहिजे ह्याची कल्पना येईल. हा चॉपिंग बोर्ड मी जेव्हा घेतला तेव्हा दिसायला एकदम व्यवस्थित होता, सगळ्या दोन्ही बाजूने एकदम छान होता. म्हणजे घेतल्यानंतर वाटलं की आपण चांगला चॉपिंग बोर्ड घेतला आहे. पण जसा जसा मी तो वापरला त्यानंतर मला जे काही अनुभव आले ते मी आता तुम्हाला शेअर करते. जसं तुम्हाला दिसतंय आता इथे कट केल्यानंतर इथे कसे स्क्रॅचेस पडलेत, म्हणजे जसं आपण एखादं लाकूड तोडतो आणि त्याच्यावर कुऱ्हाड आदळल्यानंतर त्याला जसे खाचे पडतात तसे कट करून 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 त्याला हे जातं. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो आहे चॉपिंग बोर्ड
हा आपण ओला केल्यानंतर थोड्या दिवसानंतर मला असं कळालं की याला अशी एक म्हणजे लाईन पडली, अशी भेग पडल्यासारखं झालं, जेणेकरून कोणत्याही क्षणी ह्याचे 2 तुकडे होतील असं. आणि पुढे मी तुम्हाला जी दाखवणार आहे ते म्हणजे हे दिसत आहे तुम्हाला, मला वाटतं इथनं तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमध्ये लक्षात येत असेल की इथं असं पूर्ण ब्लॅकिश झालं आहे. म्हणजे एखादी गोष्ट व्यवस्थित सुकल्या नाही तर त्याला जसं फंगस येतं त्या टाईपचे एक झालं आहे की त्याला कितीही घासलं तरी ते निघत नाही. आणि बॅक साईड जर तुम्ही बघितली तर पूर्ण ओली राहून पूर्ण त्याला असं ब्लॅक आलं आहे. हा चॉपिंग बोर्ड मी वापरत नाही ॲक्च्युली, मी हा खूप दिवसापूर्वीच बंद करून टाकला आहे वापरायचा. पण आज मला तुम्हाला स्टेनलेस स्टीलचा जो चॉपिंग बोर्ड आहे त्याचा रिव्ह्यू देण्यासाठी मला ह्याचा तुम्हाला काय काय ड्रॉबॅक आहे ते सांगायचे होते. सेकंडली ह्याचा एक प्लस पॉईंट काय आहे की जेव्हा आपण चॉपिंग करतो तेव्हा आवाज होत नाही, हा एक चांगली गोष्ट आहे ह्या वुडन चॉपिंग बोर्डची. आणि दुसरी गोष्ट आहे की ड्रॉबॅक ह्याचा असं आहे जसे की ज्युसी फ्रूट्स असतील, म्हणजे जसं आपण टोमॅटो म्हणा किंवा एखादा बीट एक म्हणता येईल की जे कापल्यानंतर पूर्ण कलर लागतो तर तो खूप ह्याला चिकटून राहतो. धुताना आपल्याला लक्षात येतं की लवकर निघत नाही. आणि टोमॅटो वगैरे असे ज्युसी फ्रूट कट केल्यानंतर पूर्ण पाणी ह्याच्यात ॲब्सॉर्ब होऊन जातं. हा एक मला ह्याचा ड्रॉबॅक वाटला. आणि नॉईसच्या बाबतीत एक प्लस पॉईंट वाटला की कट करताना आवाज होत नाही. पण हे स्टेनलेस स्टीलच्या चॉपिंग बोर्डचा फक्त एक प्रॉब्लेम मला असा जाणवला की जेव्हा तुम्ही कट करता, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सुकं खोबरं जर कापायचं असेल तर त्याचा खटखट आवाज येतो. एखादं फ्रूट असेल जसं पेर वगैरे आपण फ्रीजमधून ठेवल्यानंतर काढतो आणि ते एकदम कडक असतं, तर ते कट करताना किंवा पेरू कापताना तर ह्याचा आवाज तुम्हाला थोडा जाणवतो. अदरवाईज जसं मी सांगितलं की हा वुडन चॉपिंग बोर्ड ज्युसी फ्रूटचा ज्यूस पूर्ण ओढून घेतं, तसं मात्र ह्याच्यात बघायला भेटत नाही. क्लिनिंग करणं अगदी सोपं, वुडन चॉपिंग बोर्डच्या कम्पेअरमध्ये याच्यामध्ये तुम्हाला कुठेही काहीही फंगस आल्यासारखं दिसणार नाही किंवा काहीच नाही. म्हणजे लिटरली हा चॉपिंग बोर्ड मी मागच्या 1 वर्षापासून कंटिन्युअस वापरते, स्टील ॲज इट इज. आणि जेवढ्या वेळा आपण धुतो तेवढ्याच वेळा तो इतका नीट आणि क्लीन आणि स्वच्छ दिसतो, त्यामुळे तो परत वापरायला घेऊशी वाटतो. जर तुम्हाला खरंच एखाद्या चांगल्या चॉपिंग बोर्डमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर तुम्ही स्टेनलेस स्टीलच्या चॉपिंग बोर्डला जा. प्लास्टिकचे चॉपिंग बोर्डचे वेगवेगळे टाईप मार्केटमध्ये बघायला मिळतात, पण प्लास्टिकच्या चॉपिंग बोर्डला जाऊ नका. कारण की आपण कट करताना त्या प्लास्टिकच्या चॉपिंग बोर्डचे प्लास्टिक जे आहे ते आपण जे कट करतो त्याच्यामध्ये येतं, तेच आपल्या बॉडीत जातं आणि त्याचा हार्मफुल इफेक्ट आपल्याला नंतर बघायला मिळतो. तर डेफिनेटली जर तिन्ही याचा, आता प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड माझ्याकडे नाही आहे, पण हे 2 चॉपिंग बोर्डचा रिव्ह्यू मी तुमच्यासमोर ठेवला आहे. तर मला तुम्ही जर विचारलं तर मी हायली रेकमेंड करेल की तुम्ही स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड घ्या. तुम्हाला ऑनलाईन मिशो म्हणा, फ्लिपकार्ट ह्याच्यावरनं तुम्हाला चॉपिंग बोर्ड मिळून जातील. आता तर मार्केटमध्ये सध्या आपल्या किचनच्या कडेला अडकवता येतील, जेणेकरून ते हलणार नाही एका जागेवर. अशा पण वेगवेगळ्या टाईपचे चॉपिंग बोर्ड आलेत. तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार कोणत्याही टाईपला प्रेफर करू शकता, म्हणजे असं हँडल असणारं किंवा जे कडेला ग्रीप असणारं असं. पण डेफिनेटली वुडनपेक्षा तुम्ही स्ट्रिक्टली किंवा मी असं म्हणेल की एक चांगलं ऑप्शन म्हणून स्टेनलेस स्टीलकडे बघू शकता. खूप जण म्हणतात की स्टेनलेस स्टीलच्या चॉपिंग बोर्ड वापरल्यानंतर तुमचे चाकू जे असतो त्याची धार कमी होते. मला तर असं काही जाणवलं नाही आहे. तुम्ही एकदा नक्की वापरा आणि वापरल्यानंतर तुमचा रिव्ह्यू कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. धन्यवाद.